एक बाळ जन्मलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी. अयो लयच मस्त कलरचं झालंय बाबा, एकदम बायसारखंच झालंय कलर बाज. मित्रांनो या ठिकाणी आपल्या बाईची डिलिव्हरी व्हायला लागलेली आहे. ठिकाणी दादांचं काय चाललंय बघा, गोळ्या खाते ते मित्रांनो. दादांना आता 3 टाइम गोळ्या आहेत मित्रांनो. दादांनी काय केलं बघा, आपली दोन्ही करडा आता पाठीशी घातलेली आहेत. आता हे छत्री हातात काठी हातात म्हणलं करड कशी यायची. या ठिकाणी बघा तो वरती चढायला लागलाय. तर मित्रांनो त्या दिवशी आपण सरांकडे आलो होतो तेव्हा दवाखान्यात आयला आणलेलं. आई काय गुण पडला का नाही? पडला ना. मसाला बिसाला टाकलाय आणि आता मसाला टाकून बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मस्तपैकी मेंढरं सोडले ते. आज लय उकडतंय मित्रांनो, आज वळवा पाऊस आला तर येऊ शकतो. तर दिवसच मित्रांनो पावसा पाण्याचे आहेत, त्यामुळे काही सांगता येत नाही कधी पाऊस बिऊस येईल, काही सांगता येत नाही आपल्याला. तर आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहिजे. आपली सगळी मेंढरं आले तर बघा इकडं पडखाने मित्रांनो. आता मस्तपैकी शेरडं करडं आपली इकडून चरते ते, झाडाचा पालासाला खाते ते शेरडं. आणि हे बघा गावात बी फुटले मेंढरांच्या चांगलं तोंडाला यायसारखं. तर आई बी आली मेंढरा का मित्रांनो. तो का आई खाल्ल्या साईडला थांबली. सगळी मेंढरं मित्रांनो पडकाने थांबले ते. आणि हे आता जाळलं नाही बांधाचं गवत, त्यामुळं इथं काय एवढं लगेच गावात फुटलं नाही. पण यालबेल फुटल्या ते. आपलं कुठं कुंबळाचा पाला यालबेल खाते ते मेंढरं शेरडं. तो का तिथं कुंबळ आपला हे कुंबळाचा पाला बिला बी खात्यात. आता मित्रांनो आज आपल्याला भेटणार आहे अजून एक खुशखबर. ती खुशखबर म्हणजे काय मित्रांनो, तर ही जी आपली बाय आहे हिला आम्ही बाय म्हणतो लाडाने लहानपणापासून. तर आज हिला मला वाटते बहुतेक पिल्ल होणार आहे. आता वराडते तो का काय होय, ही अशी वराडते मित्रांनो थोडी थोडी. त्यामुळं मला असं वाटते आज झाली तर बाळ होतील बायला. मित्रांनो दादा मेंढरा का आलेलं आहेत आणि आता आपली मेंढरं घेऊन जायचंय पाण्यावरती. बघा सगळी मेंढरं आता चालवले तर इकडं अजून राहणं हिकुडली काय नीट केली नाही. बघा केव्हा ढिकळे जरा वेळेस मोठा पाऊस पडला ढिकळं बिकळं बारीक झाली ना की सोयाबीन करतात इकडचे लोक. आणि दादांनी बघा आता चष्मा घातलाय. तेव्हा कसे दिसतात दादा, चष्मा नीट करून आणलाय. दादांचा चष्मा मोडला होता. मेंढरं निघून गेली. आणि हे बघा ही आपली शेरडी आणि तिची पाट. ही पाट बसली आहे म्हणून ही शेरडी बी पुढं जाय नाही. आणि मेंढरं सगळी बघा कुठं गेली. मेंढरं गेली निघून मित्रांनो. आताशी पळायला लागले. लय जीव मित्रांनो, पहिल्यांदाच त्याला बाळ झालं या, पण त्याचा लय जीव बसलाय त्याच्यावर. मित्रांनो इकडं बघा आता रोपं टाकले ते. ही अशी जी फडकी बिडकी उभी केल्या ते ना त्या ठिकाणी यांनी रोपं टाकले ते आपल्या इकडच्या शेतकऱ्यांनी. ही भाताची रोपं मित्रांनो. आणि आता पाऊस काळाच्या टायमाला इकडं सगळे पाणी सुटतं ना रानाने, मग ती आपली भात करतात. तर बघा आपली मेंढरं बी सगळी खालून चालले ते. म्हणजे जे मोकळं रान आहे ना, मोकळ्या रानातनं आपली मेंढरं चालवले ते आम्ही. आपली मेंढरं कुठं पाणी पितात बघा मित्रांनो. कंपनीचा खांब आहे आणि त्याच्यामध्ये पाणी साठले पावसाचं. भरपूर मेंढरं पाणी पिऊन गेले ते. आणि बाकीच्या ठिकाणी दादांचं काय चाललंय बघा, गोळ्या खाते ते मित्रांनो. दादांना आता 3 टाइम गोळ्या आहेत, दुपारच्या संध्याकाळच्या सकाळच्या. तर आता दुपारच्या गोळ्या खायला भरपूर लेट झाले. बघा ह्या दिदींनी त्यांनी पाणी आणलेलं दादांना गोळ्या खायला. बघा 1 तास लेट झाली. 1 तास लेट हा ना, 2ला खातो आज 3 वाजले. पण गोळ्याची पाकिटं केव्हा आणली आहेत बघा मित्रांनो. भरपूर मोठे खिशातच असतात ना दादा. खिशातच आहे गोळ्या दुपारच्या. सगळी मेंढरं आले त्या अंजिराच्या बागात मित्रांनो. आणि आपली बाय बघा आता यायला झालेली आहे. आता थोड्याच वेळात बाळ होतील मित्रांनो. आता किती होते ते काय माहिती, 2च होतील मित्रांनो मला वाटते नाही का. 2 नाही तर 3, एक तर काय होत नाही, हिला कायम 2च होते मित्रांनो. या ठिकाणी आपल्या बाईची डिलिव्हरी व्हायला लागलेली आहे. करडोपाळा किती तर एक बाळ जन्मलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी. अयो लयच मस्त कलरचं झालंय बाबा, एकदम बायसारखंच झालंय कलर बाज. 2च असणार मित्रांनो, मोठाली करडं झालेलं आहे या ठिकाणी. बघा आपा डिलिव्हरी चालली आहे मित्रांनो. भरपूर वेळ झालं यायला झालेली बाय, आत्ताशी डिलिव्हरी झाली या ठिकाणी. मस्तपैकी एकदम गादी मित्रांनो. 2 पिल्लं झालेली आहेत.
काय झालंय बघा दादा पाठबोकड बघितले बी होय मित्रांनो. एक पाट आणि एक बोकड म्हणजे एक नर आणि एक मादी झालेली आहे. आता मस्तपैकी डिलिव्हरीचा केली दादांनी मित्रांनो. फायनली 2 बाळं झाले ते आणि दादा आता त्यांना वाईच फुकते ते सावध करते ते असं नाही का बळस बिळस गेलेलं असतं तोंडात एकदम मित्रांनो. मस्त गोड गोड झाले ते त्यांना असं दादा त्यांच्या तोंडाचा बळस बिळस काढते ते या ठिकाणी. आणि एकदम मायाळू आहे शिर्डी आपली बाई एकदम मायाळू आहे. दादांची सगळ्यात लाडकी जुनी शिळी का नाही दादा. हा तुमच्या पाशी यायची ना झोपायला यायची ना. बसायचे दादांच्या हातरुणावर आलंगला. हा मित्रांनो दादांनी काय केलं बघा आपली दोन्ही करडा आता पाठीशी घातलेली आहेत. आता हे छत्री हातात काठी हातात म्हणलं करड कशी यायची. मग अकाल चालवली म्हणलं आता हे पाठीशी घालायची. बघा पाठीशी दोन्हींना पाठीशी टाकले आणि जायचे आता मेंढर बी घेऊन आपली चार आहे. आपली शेरड बघा कुठून येतात मित्रांनो. आता करडू येईल. तर मित्रांनो एवढ्या दिवसांपासून आपण ज्या किड्याचा शोध लावतोय ना तो किडा आता आपल्याला सापडलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा तो किडा आहे जो मित्रांनो चिरचिर 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 करतो बघा झाडावरती बसतो. तर आता आपल्याला पाहायला भेटलाय बघा हाच तो किडा आहे मित्रांनो. हा तोच किडा आहे जो आपल्या व्हिडिओमध्ये पाठीमागं चिरचिर 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 करायचा आणि त्याला भरपूर खतरनाक सोंड आहे मित्रांनो. तर अचानक आपल्यावरती अटॅक सुद्धा करू शकतो चावू शकतो. म्हणजे या ठिकाणी बघा तो वरती चढायला लागलाय हे आपल्या काठी. त्याला मित्रांनो उड्डाण घ्यायचंय पण त्याला उडी मारता येई नाही. तर आता उडी मारणार आहे. हवा पंख कसं हे करतोय. तर मला वाटतंय त्याला असं उंच घेतल्याच्या नंतर तो उडी मारतो. हो आता तो उडी मारेल. हो आता उडी मारणार फिक्समध्ये. त्याला पहिले ह्याच्यावर बसताच आहे नाही नीट. हो का मित्रांनो गेला वा. हो फायनली आपली बाळा आता उभी राहायला लागलेली आहेत मित्रांनो. त्यांना आता मस्तपैकी कोरडी बिरडी झाल्या इतकी भारी दिसतात ना एकदम क्यूट झाले ते ना का. आपलं लहान बाळ कसं असतं त्याच्यासारखे पण ही बाळापेक्षा बी क्यूट झाले ते बघा. कलर बघा यांचा कलर बघा हे पांढरा काळा असं एकदम कलर बाज आईसारखे झाले ते पण एकदम मस्त. आता त्यांना भूक लागली भरपूर बघा दूध प्यायसाठी तुरमड देते ते आईपाशी. आपली सगळी मेंढरं मस्तपैकी लिंबाचा पाला खाते ते मित्रांनो. या ठिकाणी सगळ्या मेंढरांना लिंबाचा पाला पडलाय बघा. हा लिंब पडलाय किती मोठा आहे. त्यांनी टाळायला लावलेला ज्यांचं आहे ना त्यांनी बरेच दिवस झालं सांगितलेला. मग आज आपल्या मेंढरांना काय चरायला नव्हतं मग आज योग आला हा लिंबाचा पाला पाडण्याचा. मित्रांनो फायनली आता करडदादांच्या पाठीशी घातलेली आहेत. या ठिकाणी बघा वरडते भरपूर ते. थोडा वेळ वरडन नंतर राहीन. दादा ते का वरडते राहील बारक्या बाळागतच काय मित्रांनो. मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला आपली सगळी मेंढरं चालले ते वाड्याला. आता आपली मेंढरं पाणी बिणी पाजली आणि घेऊन चाललोय आम्ही सगळेच मेंढरं वाड्याला मित्रांनो. तर मित्रांनो त्या दिवशी आपण सरांकडे आलो होतो तेव्हा दवाखान्यात आयला आणलेलं. आई काय गुण पडला का नाही. हा गुण पडला आहे मित्रांनो. त्या आता पुन्हा आपण सरांपाशी आलेलो आहे. जे त्यांनी सांगितले ती स्टेटमेंट पूर्ण करायची आहे. तर आता आपल्या आईला सर व्यायाम बी सांगणार आहेत. ते व्यायाम केलं मित्रांनो. ज्यांचं कोणाचं तुमचं बी असं ज्यांना हाडांचा आजार आहे त्या मित्रांनो आपलं असं व्यायामाने बरा होऊ शकतो का नाही सर. हो व्यायाम महत्वाचा असते ना. बऱ्याचशा गोष्टी व्यायामाने बऱ्या होतात. हा. काही ऑपरेशन असतं ते टाळता येत नाही पण बऱ्याचशा गोष्टी व्यायामानेही होतात. हा गोळ्यांपेक्षा बी व्यायाम महत्वाचा आहे हो, माणसाला. नक्कीच.
तर मित्रांनो या ठिकाणी आपली आई काय बनवते बघा. आज आई काय बनवते. बोंबलाची चटणी. आज भरपूर उशीर झालाय. मग साधं सोपं कालवण मग काय होणार तर मित्रांनो होणार बोंबलाची आम्ही चटणी. गेलतो दवाखान्यात. हा आपण दवाखान्यात गेलतो तुम्ही तर पाहिलेच. मग आता आई उशीर झाल्यामुळे आपली बोंबलाची चटणी बनवते. लोखंडाच्या तव्यात मस्तपैकी बोंबील तळून घ्यायचे रे. आता आपलं बोंबील कसे मस्तपैकी आपलं तेलात बोंबील तळायचं झाले. दूरबीर कसा एकदम मस्त सुटलाय का नाही. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटत असेल आईला काय जेवण बनवते. तर मित्रांनो मस्तपैकी आपली आई खरंच खूप भारी जेवण बनवते. कधी आला मला भेटायला तर तुम्हाला नक्कीच खाऊ घालेल मी. तर या ठिकाणी आपलं बघा बोंबील तळायचं चालले. बोंबील चांगलं तळलेलं आहेत मित्रांनो. आता वाईस मीठ बी टाकले. असं मिठातलं बोंबील खायचं म्हणलं तरी भारी लागतात बरं का खायला मित्रांनो. वा जाळ चांगला लागलाय बघा. मस्त जाळ लागलाय. आणि बोंबील बी आता चांगलं मिठातलं बी भारी लागतात. पण त्यात मसाला आपल्याला आवडतात मसाल्यातलं. आईने आता मसाला बी टाकलाय ओलीचा. मसाला बेसाला टाकलाय आणि आता मसाला टाकून बघा कसं दिसतंय मित्रांनो. एकदम मसाल्यातलं आपलं बोंबील रेसिपी एकदम साधी सोपी. तरी कोथमीर बिथमीर नाही मित्रांनो. कोथमीर बिथमीर असल्यावर एकदम वेगळीच चव असते मित्रांनो. या ठिकाणी आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. बोंबील बघा तोंडाला पाणी सुट्टेलं असं आईने बोंबील आता तळल्यात आहे. त्याचबरोबर ही आपली ज्वारीची भाकरी आणि त्याच्याबरोबर सकाळची शेंग परतली. हा हो का शेंग बी आईने वाईस परतली आता मस्तपैकी तव्यात. तर मित्रांनो हे आजचं आपलं वाड्यावरचं मस्तपैकी जेवण आहे माझं. तर मित्रांनो या ठिकाणी आता आईच्या शेजारी मी बसलोय. म्हणजे तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट सांगणार असणार. म्हणजे मित्रांनो महत्त्वाचं काहीतरी सांगणार आहे मी. तर मित्रांनो मी त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं तुम्ही आपले व्हिडिओ कोठून बघताय त्या कमेंट करून सांगा. आई तुला काय वाटतंय जास्तीत जास्त कोठून आपला व्हिडिओ बघितला असेल. आपला हेडू हडपसरवरून, हां परत परभणीवरून, परत असं. तर मित्रांनो आपल्या आईला तर काय माहीत नाही मित्रांनो. असं म्हणजे नेमका व्हिडिओ कुठून बघितला आहे. आई आपल्या जवळून नाही दुसऱ्या देशातून आपला व्हिडिओ बघितला जातोय मित्रांनो. माझ्यासाठी एकदम अभिमानाची गोष्ट आहे. तर आपला दुसऱ्या देशातून व्हिडिओ बघणाऱ्या दादांचं मी तुम्हाला नाव सकट सांगणार आहे. तुम्ही सुद्धा ती कमेंट जाऊन वाचू शकता. तर मित्रांनो कमेंट काय आले थांबा तुम्हाला मी लगेच सांगतो. कमेंट आलेलं बघा तुमच्यासमोर बघा. व्हिडिओ लावलाय आणि कमेंट बघतोय असं मनाने काय सांगत नाही मित्रांनो. जे आहे ते रिअल सांगतो आपण तुम्हाला. तर तुम्हाला सांगतो कमेंट कशी आली ती एकदम मित्रांनो नाही का हो का. तर नाव आहे सयाजी नेहे. दादांचं नाव सयाजी आहे. या दादांनी आपल्याला कमेंट केले राहुल मी ओमान. मित्रांनो ज्या देशाचं नाव माझ्या स्वप्नात सुद्धा कधी आलं नव्हतं. असं मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की तिकडं आपला व्हिडिओ पोचल. तर मित्रांनो या दादांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला आणि दादांनी कमेंट केले. दादांचा मी खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. कारण का तर मित्रांनो दादा काय म्हणतात राहुल मी ओमन या देशामधून तुझे व्हिडिओ पाहत आहे. खूप छान व्हिडिओ असतात तुझे. तर मित्रांनो खरंच खूप भारी वाटतं राव अशा कमेंट केल्यानंतर. तुम्ही भरभरून कमेंट करा. त्यानंतर मित्रांनो अजून एक कमेंट आली होती. ती कमेंट म्हणजे तुम्हाला लगेच सांगतो बघा. इम्रान म्हणून एक दादा आहेत. ते दादा रत्नागिरीचे आहेत. तर ते दादांनी काय कमेंट केले राहुल मी तुझे व्हिडिओ सौदी अरब म्हणजे मित्रांनो दुबईच्या तिकडून हे दादा आपलं व्हिडिओ पाहतात. तर या पण दादांचा मी खरंच मनापासून खूप आभारी आहे. तर मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर मी नावं घेत बसलो तर व्हिडिओ भरपूर मोठा होईल. तर मित्रांनो आपले व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी मुंबईची जवळजवळ 10-15 लोकांनी कमेंट केल्यात. ज्यांनी बी कोणी कमेंट केल्यात त्यांचा मी खरंच मनापासून खूप 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 आभारी आहे. कारण का तर मित्रांनो मुंबईमधून ना ज्या मुंबईला मी आयुष्यात अजून एकदा सुद्धा नाही गेलो तिथून आपले व्हिडिओ सर्वात जास्त पाहिले जातात. तर तुमचा सर्वांचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या आणि असंच आपले व्हिडिओ पाहत जावा.